तर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या सर्वांना. संक्रांत आनंदात जावी आणि मजेत अशा नवीन नवीन भाज्या करून खावं, त्याकरिता मी आज भोगी आहे. भोगी असल्यामुळे मी भाजी मिक्स भाजी बनवत आहे. तसे पहिले आपले आई वडील भोगी आली का त्या पहिल्या दिवशीच शेतामधून सर्व भाज्या घेऊन यायचे. जेवढी शेतीमध्ये भाजी असते ना तेवढ्या भाज्या घेऊन यायचे आणि ते सोलून साफ करून धुवून स्वच्छ दुसऱ्या दिवशी मजेत बनवायचे. खूप मजा यायची. तर चला, मी बाजारातून आणलेल्या आहे, तर मला एवढ्या भाज्या मिळालेल्या आहे, एवढ्या भाज्या घेऊन आलेल्या आहे. तर आज भोगी आहे, भोगीच्या दिवशी मिक्स भाजी बनवत आहे मी. त्याचप्रमाणे त्यांच्याप्रमाणेच मी भाजी बनवत आहे. तर चला बघा काय काय सामग्री घेतलेली आहे मी. पालक घेतलेली आहे, मेथी, पावटा, पोपट आणि चणे, कांदापात, वांगे हे सर्व भाज्या घेतलेल्या आहे. बघा, बघू शकता. आणि दोडका. तर आता चला कापायला सुरुवात करूया. हे दोडका आहे, याला असं कापून घ्यायचं. याच्या शिरा काढून घेते आहे. कोवळा आहे दोडका, जास्त मोठ्या शिर नाही झालेले आहे. तर याला पातळ पातळ असं कापून घ्यायचं. दोडका कापून झालेला आहे. सिमला मिरची कापते आहे, यामधलं असं बी काढून घ्यायचं. सिमला मिरचीला कापते आहे, कट करून घेते आहे. पातळ कापून घेतली आहे, भाज्यात मिक्स होते. सिमला मिरची कापून झालेली आहे. आता मी पालक घेते आहे. पालकचे एवढे देठ कापायचे म्हणजे यामध्ये सगळं विटॅमिन असते, खाली पानामध्ये नसते. ते पण बारीक बारीक कापून घ्यायचे. सर्व भाज्या एकत्रच घालायच्या, कारण हे धुवून स्वच्छ घेतलेले आहे. आता मी मेथी घेतलेली आहे. मेथीला पण बारीक कापून घ्यायचं. बारीक कापून घेतलेलं आहे. वांग हे फ्रेश आहे, याला कापून घेते. याचं देठ काढून घेतलेलं आहे. तर आपण याला असं कट करून घ्यायचं. सगळ्याच भाज्यांच्या बारीक पातळ फोडी करून घ्यायच्या. पातळ पातळ कापून घ्यायच्या. कापून झालेले आहे. हे वांग्याचं देठ यासाठी काढायचं आहे कारण आज आपण मिक्स भाजी बनवत आहे. तर हे देठ नको आहे. देठ दाताला लागेल, बारीक कापल्या गेलं तर. म्हणताना देठ काढून टाकायचं. त्याच नंतर वांग कापायचं, पातळ पातळ कापून घ्यायचं. हे वाल शेंग घेतलेली आहे. हे पोपट आहे. आणि बघा, हे असं सोलून घ्यायचं आणि असं तोडून घ्यायचं. याचे हे वाक असते ना, हे असं काढायचं. त्यावेळेस भाजी चांगली लागते, नाही तर ते तोंडामध्ये गेलं तर केस गेल्यासारखं वाटते. याप्रमाणे आपण सर्व भाज्या तोडून घेऊया. आपल्या भाज्या तोडून झालेल्या आहे. यामध्ये मिक्स करूया. त्याला मस्त असं कापून घेते आहे. याला पण छोटं छोटंच कापायचं. टमाटर कापून झालेलं आहे, ते पण एकत्र त्यामध्ये घातलेलं आहे. वटाणे घालते आहे. आता आपण मिरची आणि कोथिंबीरची प्युरी बनवून घेऊया. हिरवी मिरची आणि कोथिंबीर, थोडं त्यामध्ये वल्ल नारळ घालते आहे. थोडं पाणी घालते आहे. हे बघा, ऑन केलेलं आहे, कढाई ठेवलेली आहे. तर यामध्ये आपण तेल घालूया. जिरा होऊ द्यायचा तडतडीत. जिरा झाल्याच्या नंतर
लसूण जिरा अद्रकचा पेस्ट घालूया. झालेला आहे. तर आपण याच्या सोबत 1 चम्मच हिंग घालूया. हिंगाने टेस्ट येते. गरम मसाला एव्हरेस्टचा 2 चम्मच, धने पावडर 2 चम्मच, लाल मिरची तिखा एव्हरेस्टचा घालते आहे मी. कलर साठी हळद, भाज्या थोड्या तेलामध्ये नरम होऊ देऊया. त्याला असं मस्त परतून घ्यायचं. सर्व भाज्यांना तेलामध्ये नरम होऊ द्यायचं. नरम झाल्याच्या नंतर बाकी मसाले घालूया. आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची प्युरी बनवली होती ते घालते आहे. त्याला मस्त असं परतून घेऊया. नुसार मीठ घालायचं. आपल्याला जेवढं मीठ पाहिजे त्यानुसार. किचन किंग मसाला 2 चम्मच झालेला आहे बघा. ते तेलामध्येच होऊ दिल्या. यामध्ये पाणी नाही घातलं काही. आता पाणी घालूया आपण. पाणी घालायचं. जेवढी ग्रेव्ही पाहिजे आपल्याला तेवढं पातळ करायचं आणि हे सगळ्या भाज्या शिजल्या पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं. मी 1 कप पाणी घातलेलं आहे. मोठा कप होता. आपण कव्हर करून ठेवूया. 5 मिनिट कव्हर करूया. 5 मिनिट झालेले आहे. आपण बघूया भाजी कशी झालेली आहे. छान झालेली आहे. मस्त सेंट आलेला आहे. थोडी होऊ द्यायची. थोडं पाणी सुकू द्यायचं. त्याला पाणी धरू नये. तर ते पाणी सुकलं पाहिजे. झालेली आहे. याला काढून घेऊया. झालेली आहे बघा. किती सेंट आलेला आहे. खूप टेस्टी आणि मस्त झालेली आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट जरूर करा.